नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण आलो आहोत जुन्नर तालुक्यातील हिवरे तर्फे नारायणगाव या गावामध्ये. या गावामध्ये आपल्या बाजूला हे दादा उभे आहेत. यांनी आपल्या शेतामध्ये मुक्त संचार डेअरी फार्म सुरू केलेला आहे. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्या व्यवसायाविषयी. दादा नमस्कार. नमस्कार. सर्वात आधी आमच्या दर्शकांना तुमचा अल्पसा परिचय करून द्या. नमस्कार, मी स्वप्नील खंडागळे हिवरे तर्फे नारायणगाव येथून बोलतोय. तर सुरुवातीला मी शेती धंदाच करत होतो. ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? सांगतो ना. शेती धंदाच करत होतो. त्यानंतर म्हणजे माझ्या मित्रांचं मी हे केलं, म्हणजे 2-3 गोठ्यांवर मी ज्या टायमाला मी गोठ्याचं काम केलं त्यावेळेला मी गोठ्यांवर जाऊन त्यांची मुलाखत घेतली. मुलाखत घेतल्यानंतर माझ्या पण डोक्यात ती आयडिया आल्यानंतर मी शेड तर होतच माझ्याकडे अवेलेबल थोडं. त्यानंतर मी अजून थोडं शेड हे करून एक आमचे मेवणे आहेत सचिन थोरवे डॉक्टर म्हणून, त्यांच्याकडून मी सुरुवातीला 2 गायी आणल्या. त्या गायींची मला म्हणजे पहिल्यापासून मला ह्या गायींची आवड असल्यामुळं मी त्या मनापासून तो हे चालू केला आणि व्यवसाय. आणि त्यानंतर त्या 2 गायी आणल्यानंतर तिथून पुढच्या याच्यामध्ये म्हणजे मी गोरे झाले का मी देऊन टाकत होतो. पण ज्या काही कालवडी होतील त्या कालवडी मी घरी म्हणजे मी असं एकही जनावर माझ्या गोठ्यामध्ये मी असं विकत घेतलेलं नाही. अच्छा. त्या गायांपासूनच मी हे केलेलं आहे सगळं. म्हणजे ज्या तुम्ही गाय आणल्या त्यापासूनच ते गायी होतील, हो, कालवडी होतील त्याच वाढवल्या. हा, मग त्यांचंच मी संगोपन करत राहिलो कालवडींचं. आजही पण माझ्या गोठ्यामध्ये 5 ते 6 गायी मोठ्या आहेत आणि 2 ते 3 कालवडी आहेत. तर साधारणपणे तुम्ही ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला किती गायींपासून केली होती? 2च गायी. 2 गायी. आणि आता आपल्याकडे लहान मोठ्या मिळून किती गायी आहेत? टोटल 9 आहेत आता लहान मोठ्या मिळून. 9 गायी आहेत आपल्याकडे. बरं, आता ह्या ज्या गायी आहेत यांच्यासाठी आपण चाऱ्याची व्यवस्था काय केलेली आहे? चारा म्हणजे टोटल माझं सगळं घरचा चारा आहे. मी असं विकत म्हणजे चारा घेत नाही कधी. माझ्याकडे मका अवेलेबल असते किंवा कडबा अवेलेबल असतो. परंतु काही थोडा वेळ म्हणजे ताण येतोच आहे, नाही म्हटलं तरी थोडाफार ताण येतोच. आपलं काय म्हणजे आपण मक्याची जरी पेरणी करायचं म्हटलं तर थोडंफार ट्रॅक्टरवाल्यांकडून हे करायचं म्हटलं तर मागं पुढं होतच आहे थोडं आपलं बजेट. तर त्यावेळेला म्हणजे असं ऊसाच्या सीजनला वाढी वगैरे चालू असतात ती. पण शक्यतो माझा घरचाच चारा असतो. अच्छा. साधारण शेती किती आहे तुम्हाला? शेती 5.5 एकर जमीन आहे आपली. अच्छा. तर त्याच्यात जनावरांना 1.5 एकर क्षेत्र आहे माझं चाऱ्यासाठी. आणि बाकी मी ऊस शेती सोडून दुसरं कोणतं हे करत नाही, माल वगैरे. ऊसच असतो माझा. आता ह्या ज्या गायी आहेत आपल्याकडे यांच्यासाठी काही बाहेरचं पशुखाद्य लोक वापरत असतात, तर त्यापैकी तुम्ही काही बाहेरचं पशुखाद्य वापरता का? नाही, बाहेरचं नाही. आम्हाला जे डेअरी मार्फत म्हणजे मिळतं ना आम्हाला संघामार्फत, तेच आम्ही ती कांडी वापरतो, कात्रज संघाची. अच्छा. आपलं संकलन कुठल्या केंद्रावर होतं? आपलं इथं हिवऱ्यात श्री दत्त सहकारी संस्था आहे, त्यामार्फत आपलं कात्रजच्या डेअरीचं हे होतं. जे कात्रज डेअरीला आपलं दूध सप्लाय होतं. अच्छा. बरं, साधारणपणे आपलं दररोजचं दुधाचं संकलन किती आहे? माझं म्हणजे वैयक्तिक माझं जातं तरी म्हणजे आता कमी आहे सध्या. एक 25 ते 30च्या आसपास आता सध्या चालू आहे. पण माझं ज्या टायमाला माझ्या खऱ्या अर्थाने गाया म्हणजे सगळ्या हे होत्यात, चालू होत्यात, त्यानंतर मी म्हणजे 60-70 पर्यंत मी गेलेलो आहे आतापर्यंत. अच्छा. आता आपल्या ह्या गोठ्यामध्ये ज्या गायी आहेत कुठल्या जातीच्या गायी आहेत? यात आता ही जी बसलेली गायी आहे तर ती म्हणजे सुरुवातीला मी ज्या टायमाला दाजींकडून म्हणजे आमचे दाजीच आहेत ते थोरवे दाजी, त्यांच्याकडून मी कालवडी गाया आणल्या होत्या. त्या गायींपासून मी सायवलचे सिमेंट वापरले सुरुवातीला. ते सायवलचे सिमेंट वापरल्यानंतर मला त्याच्यात पण चांगलं म्हणजे बेनिफिट झाला. मग तिथून पुढं मला जर्सी गायांचं हे लागलं, म्हणजे ती पण कल्पना सुचली मला. मग ह्या गायी किती दूध देतात, त्या गायी किती दूध देतात, यानंतर मग मला ह्या गायींमध्ये थोडं दुधामध्ये जास्त हे वाटलं. मग मी ते सायवल कालवडींचं ते हे करून टाकलं, विकून टाकल्या.
अच्छा. आणि तिथून पुढे मी चांगल्या ह्या जातीवंत कालवडींची पायदास केली. कोणती जर्सी. जाती? जर्सी. ही जर्सी आहे. बरं. तरी पण आपल्याकडे अजून एक अवेलेबल आहे सायवल गाई. अच्छा. हा, साहिवाल आणि याच्यामध्ये काय फरक वाटला? सायवल म्हणजे दूध देण्याची क्षमता त्यांची कमी आहे. अच्छा. परंतु दूध फॅटला लॅक्टोला जबरदस्त दूध देतात त्या गाया. आपल्या गोठ्यामध्ये ज्या गायी आहेत ते साधारणपणे किती लिटरवाले आहेत? आता टोटल माझ्याकडं काही गाया 20 ते 25च्या पण आहेत, काही 12 ते 15 पर्यंत पण आहे, आणि जी एक सायवल उपलब्ध आहे ती एक 7, 8, 9 लिटर पर्यंत आहे सध्या. हा, आता सध्याच्या घडीला आपल्याला भाव काय मिळतो? सध्या आता 28 रुपये लिटर रेट आहे आम्हाला. हा, तर साधारणपणे मला सांगा, ह्या गायींपासून आपल्याला शेणखत किती मिळतं? शेणखत मला वर्षाला 10 ते 12 ट्रॉल्या निघतात हे, एवढ्या जनावरांमध्ये. हे जे शेणखत आहे हा. ते तुम्ही स्वतःच्या शेतीला वापरता का त्याची विक्री करता? नाही, स्वतःच्या शेतीला. जर समजा आता माझा ऊसच असतो, ऊस काय 17, 18, 19 महिने हे होत नाही त्याचं, मग समजा एखाद्या वेळेला मी विक्री पण करतो, आणि जर माझं क्षेत्र रिकामं असलं तर मी शेतात पण टाकतो. हा, मग पूर्वी तुमचं जे जीवनमान होतं दूध हा. व्यवसाय सुरू करायच्या आधी हा. आणि आता तुम्ही दूध व्यवसाय चालू केल्यानंतर हम्म. तुम्हाला काय वाटतं की बाबा काय फरक पडला नेमका? नाही, तसं आता बोलायचं झालं तर मग आता शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय हा एकदम योग्यच आहे तसं पाहिलं तर. कारण याच्यात काय होतं, मालाटालांमध्ये पण शेतकऱ्याला आताच्या घडीला परवडत नाही. खतांचे वाढते बाजारभाव, परंतु परत खत औषधे त्या माग शेतीला पहिल्यापेक्षा आता जास्त भांडवल पण जास्त गुंतवल्याशिवाय आपल्याला उत्पन्न म्हणजे भांडवल गुंतवून पण भरघोसाचं उत्पन्न आपल्याला शेतीतून हे होत नाही. मग त्या अनुषंगाने मग हा पशुपालन व्यवसाय योग्य आहे मालटाल करण्यापेक्षा, म्हणजे आपलं. बरं, आता ह्या व्यवसायामध्ये तुम्ही एकटेच काम करता की घरातले इतर लोक तुम्हाला मदत करू लागतात? घरातली म्हणजे आता तसं बघायला गेलं तर माझे वडील आणि मी, आम्ही दोघच. 2 माणसं तुम्ही हे काम करता? हा, दोघच. बर, तर आता मला सांगा, ह्या गायींना काही आरोग्याच्या समस्या असतात, तर त्याच्यापैकी तुम्हाला कोणत्या समस्या जाणवल्या आणि त्याच्यावर तुम्ही कसा उपाय केला? आतापर्यंत आपल्याला रोग असा या गायांना म्हणजे पाहायलाच मिळाला नाही. कारण आतापर्यंत मी ज्या 2 गायांपासून सुरुवात केली, अशा म्हणजे त्यांना लंपी नाही किंवा कुठल्या रोगाचं म्हणजे आपला थायलेरिया नाही किंवा काय नाही. आपल्या कारण हे वातावरण पण माझ्या गायांना योग्य प्रमाणात म्हणजे सूट झालेलं वातावरण आहे. आणि असं बाकीच्या ज्या जातीवंत गाय आहेत, समजा 25 ते 30 किंवा अशा पंजाब सारख्या गायी, यांना इकडे आल्यानंतर जो काही डॉक्टर मार्फत खर्च होतो किंवा त्यांना ते वातावरण सूट नाही, तसं आपल्या ह्या गोठ्यामध्ये तसं या गायींना तसं आजपर्यंत काही मला कळून आलेलं नाही. आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की 40 लिटरवाल्या गायी आहेत, 50 लिटरवाल्या गायी आहेत. मग तुम्हाला असं का नाही वाटलं की आपण त्यातली सुद्धा एखादी गाय पाळावी? जेवढी जास्त गायीची दूध देण्याची क्षमता तेवढा जास्त गायीला मेंटेनन्स पण चालू असतो. हा, तसं ह्या गायांना जरी दुधाची क्षमता यांची 20 ते 25 लिटर म्हणजे एवढी पण कमी नाही. एवढी जरी गायनी दुधाची कॅपॅसिटी ठेवली तरी शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे फक्त घरचा चारा पाहिजे, चांगल्या प्रकारे परवडू शकतं. साथीचे जे आजार असतात, लाळ्या, खुरकूत किंवा नाही का, तर याच्यासाठी तुम्ही काय काळजी घेता? मग यासाठी आता आमच्या डेअरी मार्फत, संघामार्फत आहे ना, आम्हाला एक 4-6 महिन्यातून आम्हाला लसीकरण होतं आमच्या डेअरी मार्फत आमचं. मग त्यात खरकुताची लस असेल, लंपीची लस असेल, परत थायलेरिया सारखे आजार, मग ते घरोघरी जाऊन ते डॉक्टर लोक येऊन आमचं लसीकरण करून जातात ते. हा, वैद्यकीय मार्गदर्शन आपल्याला कसं मिळतं, कुणाचं मिळतं? आमचे इथले तसे आता माझे मेवणेच स्वतः डॉक्टर आहेत, परंतु ते तिकडं लांब असल्या कारणानं आमच्या इथं गावात पण खोकराया डॉक्टर म्हणून आहेत. हा, मग ते आम्हाला योग्य म्हणजे सल्ला देऊन मार्गदर्शन म्हणजे योग्य प्रमाणात हे करतात ते. आपण ज्या कात्रज डेअरीला दूध संकलन करता, ह्या डेअरीची पेमेंट पद्धत कशी आहे? आमचं म्हणजे डेअरीमध्ये दर 10 दिवसाला पगार असतो.
एक पगार डेअरीच्या अंगावर असतो. म्हणजे समजा जर 1 ते 10 तारखेपर्यंत आपण दुधाचं संकलन केलं आणि तिथून पुढे 10 ते 20 तारखेपर्यंत जर संकलन केलं तर 1 ते 10चा पगार त्या याच्यात 20 तारखेपर्यंत आम्हाला मिळून जातो. मला सांगा, साधारणपणे ह्या जनावरांपासून आपल्याला दर महिन्याला सर्व खर्च वजा जाता किती फायदा शिल्लक राहतो, किती पैसे शिल्लक राहतात? सर्व खर्च वजा जाता साधारणपणे आम्हाला ह्या दूध व्यवसायामध्ये या गायींमधून 15,000 रुपये महिन्याला बेनिफिट होतंय. आणि ह्या म्हणजे शेणखताचं पण तसं जर पाहिलं तर महिन्याला 1 ट्रॉली मला मिळते एवढ्या जनावरांमध्ये. एकंदर किती होतं? एकंदर माझं महिन्याला 20,000 रुपये प्रॉफिट होतंय ह्या धंद्यामध्ये. प्लस मी हे काम करून पण माझे दुसरी जी काही शेती ती शेती पाहून मी हा व्यवसाय करतोय. हा, मग याच्यात माझं घर खर्च वगैरेच हे होऊन त्यात माझी शिल्लक इन्कम पण बाजूला पडते. आता एखाद्या व्यक्तीला या व्यवसायात उतरायचे, परंतु त्याला ह्या व्यवसायाची काही माहिती नाहीये, तर तुम्ही त्याला काय मार्गदर्शन कराल? त्याने सुरुवात कशी केली पाहिजे? सुरुवात म्हणजे करतानाच आहे ना, असं म्हणजे आपण 1-2 गाय जरी विकत आणल्या तर त्या गायींपासूनच म्हणजे टोटल समजा त्यांच्या जरी मनात जरी असलं तर मला पण एक 10 ते 15 गायींचा गोठा करायचा आहे. मग आपण त्याच्यात 9 ते 10 गायी विकतच आणल्या पाहिजे. विकत आणून त्यांच्या धारा काढायच्या हे शेतकऱ्याला परवडणार नाही आणि असा व्यवसाय कधी चालत नाही. त्याला म्हणजे थोड्या याच्यापासूनच मोठ्या याच्यापर्यंत हे करता येतं. म्हणजे माझ्यासारखंच त्यांनी हे करावं असं माझं मत आहे. कमीत कमी 1-2 गायींपासून त्यांनी सुरुवात गायींपासूनच सुरुवात करावी. त्यानंतर जसा अनुभव येईल त्याप्रमाणे म्हणजे वाढवत जावं. तर धन्यवाद खंडागळे साहेब, आपण आमच्या चॅनलवर आलात आणि आमच्या दर्शकांना बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं. आमच्या चॅनलच्या वतीने आणि आमच्या दर्शकांच्या वतीने तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.